ठाण्यातील रुस्तमजी अर्मेनिया गृहसंकुलातील रहिवासियांना आराखड्यानुसार रस्ता उपलब्ध करून दिला जात नसल्याने नागरिकांना मोठा वळसा घालून संकुलात यावं लागत असून त्यातून वेळ आणि पैसा या दोन्ही गोष्टींचा अपव्यय होत असल्यानं रहिवासींनी थेट निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिलाय। ठाण्यातील साकेत पुलाजवळ रुस्तमजी अर्मेनिया नावाचं गृहसंकुल आहे। या गृहसंकुलामध्ये सुमारे 25 ते 30 मजल्यांच्या अनेक इमारती आहेत। घोडबंदरच्या तुलनेत ठाणे स्थानक मुंबई नाशिक महामार्गापासून जवळचा भाग असल्याने 2014 नंतर अनेक जण या गृहसंकुलामध्ये वास्तव करतायत। सध्या या भागात साकेत कॉम्प्लेक्स आणि रुस्तमजी अर्मेनिया या दोन्ही गृहसंकुलाच्या सुमारे 5000 सदनिकाधारक असून सुमारे 20 ते 25,000 नागरिक या भागात वास्तव करतायत। या भागातून एक रस्ता माजिवडा आणि राबोडीला जोडणारा केला जाणार आहे असे सदनिकांनी खरेदी करताना अनेकांना बांधकाम व्यावसायिकांच्या कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले होते। मुंबई नाशिक महामार्ग आणि अंतर्गत रस्त्यांना गृहसंकुलाचा रस्ता जोडला जात असल्याने तसेच ठाण्यापासून जवळचा भाग असल्याने अनेकांनी कोट्यावधी रुपये मोजून येथील गृहसंकुलामध्ये सदनिका खरेदी केल्या। येथे मोठ्या प्रमाणात रहिवासी वास्तव्यास येऊ लागल्याने ठाणे महापालिकेने ठराव केला होता। या ठरावानुसार साकेत ते ऋतू इस्टेटचा 15 मीटर रुंद सेवा रस्ता तयार करण्याचं ठरवलं होतं। हा विकास आराखड्यानुसार रस्ता तयार केला जाणार होता। मान्यता मिळून सुमारे 8 वर्ष उलटल्यानंतरही सेवा रस्ता तयार करण्यासंदर्भात कोणतीही हालचाल प्रशासनाकडून झालेली नाहीये। येथील नागरिकांनी आज एकत्र येत रस्ता नाही तर मतदान नाही अशी भूमिका घेतली आहे व मतदानावर बहिष्कार टाकलाय। आता सर्वात अगदी तुम्हाला अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर सर्वप्रथम आमच्या रस्त्यासाठी प्राधान्य आहे जे रुस्तमजी टू ऋतू पार्क जो आज आपण जिथे उभे आहोत तो आमचा पहिली पसंती आहे। दुसरी पसंती आहे आमची की पोलीस ग्राउंड त्याला पॅरलल जो रस्ता काढलेला आहे साकेत रोडसाठी ही आमची दुसरी पसंती आहे। आणि तिसरी पसंती आहे की जो हायवेला यू टर्न करून घालून जिथे आमचे जवळजवळ 400 ते 500 रुपये दर दिवसाला जातात तो एक रस्ता जो आहे तो आमची तिसरी पसंती आहे। ह्या सगळ्या 3 पसंतीमधली एकही पसंती जर आम्हाला जर नगरपालिकेने किंवा स्थानिक नेत्यांनी मिळून दिली तर आम्ही त्यांचे शतशः आभारी राहू एक गोष्ट। अन्यथा आम्ही सगळे रहिवासी आज कोट्यावधी रुपये जो आम्ही प्रॉपर्टी टॅक्स देतोय तो आम्ही थांबवण्याच्या विचारात आहोत। 5 कोटी आणि जवळजवळ 5 कोटीच्याही वर जाईल तो प्रॉपर्टी टॅक्स। इतर अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये तर आम्हाला जर ही सुविधा नागरिक सुविधा जर आम्हाला मिळत नसेल तर आम्ही हा टॅक्स का भरावा हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। म्हणून आमची एक विनंती आहे नगरपालिका आयुक्तांना की त्यांनी हा टॅक्स जर त्यांना हवा असेल तर त्यांनी आमची ही सुविधा करून द्यावी। अन्यथा आम्ही सर्वानुमते संमत करून ठराव करून आम्ही हा टॅक्स देणं बंद करू। 2016 साठी हे सर्व्हिस रोड पास केल्यात आलेलं हे रुस्तमजी जे पूर्ण संकुलन आहे ते 2016च्या आसपासपासून लोकांनी बुक करायला सुरुवात केली। त्या टायमाला बिल्डरनी आणि ते स्थानिक आहेत त्यांनी पण सांगितलं की हे सर्व्हिस रोड पास झाला आहे। त्याची ऑलरेडी जी कमिटी आहे त्याची सर्क्युलरवरती आलेली आणि त्याच्यामध्ये ही सर्व्हिस रोड ह्याच्यासाठी 10 करोड रुपये पण पास झालेले पण अजूनपर्यंत तो रोड झालेला नाही आहे। 3 कनेक्टिव्हिटी आहे रोडची। एक ही मोठी कनेक्टिव्हिटी आहे जी सर्व्हिस रोड आहे आपल्याला। दुसरी जी कनेक्टिव्हिटी आहे ते आपल्याला ते मुंबई नाशिक जे रोड आहे त्याच्या आतमधून जे इंटरनल रोड आहे अंडरपास रोड आहे ती आहे। तिसरी रोड आम्हाला इथून ते आपलं राबोडीकडे ते आपण जे जातो ते पोलीस ग्राउंड करून ते जातो तिथून पण एक रोड पास आहे। 3ही रोड आम्हाला आजपर्यंत मिळाली नाही। इथे रोज जो लोक आहेत त्याला 300 ते 500 रुपये रोज एक्स्ट्रा मोजावे लागतात कारण की 3 ते 5 किलोमीटर त्यांना फिरून यावं लागतं आणि डायरेक्ट पब्लिक ट्रान्सपोर्ट फक्त एकच आहे ते पण 20-20, 25-25 मिनिटांनी आहे। ह्याच्यामुळे काय प्रॉब्लेम जे रोजचे चाकरमान्य लोक आहेत किंवा जे रोजचे जे बायका आहेत सिनियर सिटीजन आहेत किंवा कॉलेजला जाणारे विद्यार्थी आहेत त्यांना रोज त्रास होतोय आणि 300 ते 500 रुपये रोज मोजावे लागतात आणि याच्याकडे कोणीही लक्ष जास्त देत नाहीये। आमची महानगरपालिकाला आणि सर्व पक्षांना हीच विनंती आहे की हे रोड झाला पाहिजे। आता इथे ते सर्व सिनियर सिटीजन आहेत सगळे कोणत्या पालो साहेब आहेत आणि खेतवाडी साहेब सगळे साहेब आहेत सगळ्यांनी हे आज ठरवलेलं की आम्ही आज एक धोरण घेणार आहे आम्ही एक पवित्रा उचलणार आहे की नो वोट की आम्ही रोड जोपर्यंत रोड आम्हाला मिळणार नाही तोपर्यंत आम्ही वोट करणार नाही।